काढले नव्हते. आता ऊन पडायला लागल्यामुळे हे आम्ही लेट काढून याची कोकम करणार आहे. आता पाऊस गेलाय थोडा आणि ऊन पडत चाललंय, तर आता कोकम याचे बनवणार आम्ही. की रातांबे फोडते असे फोडले जातात, ह्याचे तुकडे केले जातात असे, हे बघा. आणि ह्या बियांचं पाणी काढलं जातं कारण ते पण आंबट असतं आणि पाण्याने ते कोकम जे असतं त्या पाण्यात भिजवून त्याला फूट दिली जाते. 4-5 फूट दिले जातात तेव्हा ते कोकम एकदम आंबट असं होतं. सुकत घातले ना ते तुम्हाला दाखवायला जाते. चांगलं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे हे असे सुकवले जातात. सर आहे आणि आता ते सुकायला ठेवलेलं आहे, हे बघा. पण हे आता तयार होत चालले, सुकत घातलेलं आहे कारण पाऊस होता त्याच्यामुळे सर्व नुकसान झालेलं. आणि आता ह्यांना परत आणि फूट अजून हे रेडी नाही झालेलं आहे, खूप वेळ आहे याला रेडी व्हायला. अशा 4-5 वेळा कोकमाच्या पाण्यातून काढलं जातं आणि त्याला सुकवलं जातं, तेव्हाच ते प्रॉपर कोकम तयार होतं. आंबट असं कोकम प्रॉपर तयार होतं. आत्ताच घातलेलं आहे जस्ट, हे बघा.